हे बघा इकडेच आता हिरवगार झाले, फुल भरलेली आहे आणि आपला राट सुद्धा त्या पाण्यामध्ये गेलेला आहे अर्धा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काही अशा प्रकारे आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आणि आज खूप दिवसानंतर पाऊस थांबलेला आहे आमच्याकडे आणि जवळजवळ 2-3 आठवडे पाऊस कंटिन्यू पडत होता. आणि आज तुम्ही बघू शकता वातावरण, सकाळपासून पाऊस पडलेला नाही, नाहीतर पावसाने ह्या 2-3 आठवड्यात खूप धुमाकूळ घातलेला आहे. जसं की तुम्हाला आता दळ्यांमध्ये पाणी दिसत असेल काही ठिकाणी. आणि तुम्हाला आमची विहीरसुद्धा दाखवतो, जी आम्ही खाली मार्चमध्ये पाडलेली होती. तर चला तुम्हाला दाखवतो ती विहीर. तर ही बघा फुल भरलेली आहे आणि आपला राटसुद्धा त्या पाण्यामध्ये गेलेला आहे अर्धा. ह्या 2 आठवड्यात एवढा पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडेच आता हिरवगार झालेलं आहे. तिकडे मी तुम्हाला पुलावरसुद्धा घेऊन गेलो असतो आणि नदीसुद्धा दाखवली असती, पण तिकडे जायला आता वाट नाही आहे, कारण सगळीकडेच आता रान आणि चिखल झालेलं आहे. तर त्यामुळे मी जाऊ शकत नाही आणि माझ्या मागे जे किडे आवाज करतात त्यांना इग्नोर करा. तर मित्रांनो, हा ब्लॉग बनवायचं मेन कारण म्हणजे मी आणि माझी आई आज रत्नागिरीत जातो आहे, कारण माझ्या छोट्या भावाचा म्हणजे माझ्या मामी भावाचा आज वाढदिवस आहे. तर त्यासाठीच आम्ही जातो आहे संध्याकाळी. खरं तर काल वाढदिवस होता त्याचा, पण मामी आणि बाहेर गेले होते काल, तर त्यामुळे ते साजरा करू शकले नाही. तर मग परवाच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला मला फोन आला होता तिचा. तर ती बोलली की 27ला न करता आपण 28ला करूया. तर आज आम्ही संध्याकाळनंतर जाणार आहोत. तर हा व्हिडिओ त्या संदर्भातच होणार आहे. पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवीनच. आणि जर वेळ भेटला तर आपल्या अँटॉकचे जे पुढचे डिस्क पॅड आहेत ते चेंज करायचे आहेत, कारण साईडने वाटतं तो घासतो आहे कुठून तरी. तर म्हटलं आज रत्नागिरीत जातोच आहे तर ते चेंज करून घेऊ आपण. तो मी आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटीन रत्नागिरीत जाताना. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो रत्नागिरीत. तर मित्रांनो, मी आता रत्नागिरीत आलो आहे आणि आपल्या अँटॉकचा जो पुढचा डिस्क पॅड आहे ते चेंज करायला आलो आहे आता शॉपवर. जसं की आता तुम्ही बघू शकाल, तर ही शॉप आहे, बघू शकता तुम्ही, कोहिनूर ऑटो म्हणून. तर इथे आलो आहे, मारुती मंदिराजवळच आहे. आणि इकडे आपला चंपक मैदानासाठी रोड जातो. तर फिटिंग करून घेऊया पटकन आणि मग डायरेक्ट रूमवर भेटतो तुम्हाला मामीच्या. तर मित्रांनो, मी आता मामीच्या रूमवर आलो आहे आणि आपल्या अँटॉकचे पुढचे ब्रेक पॅडसुद्धा चेंज करून झाले आहेत. तर आणि रात्री आपला भावाचा बड्डे सेलिब्रेट होणार आहे आणि हा आपला काले आहे, त्याचाच बड्डे आहे रात्री. आता करू नको, अरे तोपर्यंत दाखव, असं करू नकोस, लाजतोय तो. तर मित्रांनो, आता बड्डेची सर्व तयारी झालेली आहे आणि केकसुद्धा आम्ही ऑर्डरला दिलेला आहे. तर आता फक्त केक यायची वाट बघतोय आम्ही, बाकी सर्व झालं आहे. तर मित्रांनो, क्वालिटी थोडी ॲडजस्ट करा, कारण रात्रीचा वेळ आहे.
आणि मित्रांनो फायनली आपला केकसुद्धा आला आहे. तर चला आतमध्ये आता तुम्हाला दाखवतो. सुरुवात करा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नायटी, हॅपी बर्थडे टू यू. ए वीरेन तू बरोबर त्याला, वीरेन त्याला बरोबर त्याच्या हातातला घे ना, चालेल तो भरून टाक. चल इकडे बघ, इकडे बघ वीरेन, इकडे बघ. हास तू आता कसं हो ब्लर काय फोटो. इकडे बघ, इकडे बघ जरा. तर मित्रांनो आपला केकसुद्धा कापून झाला आहे आणि आता नॉनव्हेज ठेवलेलं आहे बड्डे पार्टी निमित्त. तर आता आतमध्ये सर्व बसले आहेत. तर मित्रांनो आता सर्व जो कार्यक्रम होता तो झालेला आहे बड्डेचा. आणि आम्ही आता जरा फेरफटका मारायला बाहेर आलो आहे, कारण आताच जेवून बाहेर निघालेलं आहे. आणि हा आमचा बड्डे बॉय. कितवं लागलं रे तुला? 15वं चालू झालं. 15वं. चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.